राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघर, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। जगत जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय ऐकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चला विचार सागर तरंग चौथा आणि परिच्छेद 34। ग्रंथाकडे बघ जा ना, ग्रंथाकडे, ह्या ग्रंथाकडे ग्रंथ इथं, त्या ग्रंथाकडे नाही। 34 संवाद चालू आहे। ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या आभासास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे होईल? रात्री 35 टाकला का 34? 35 टाकला। हा 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 35, हा 35। परिच्छेद 35 आभासाच्या 7 अवस्था।
मला वाटलं ते हेच झालं नाही. आभासाच्या म्हणजे जीवाच्या बुद्धिस्थ असणाऱ्या चैतन्याच्या, बुद्धीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, कोणतं चैतन्य ते? कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, आभास त्यालाच म्हणतात. आणि त्या आभासाला म्हणजे त्या जीवाला, आणि ते आपण आहोत, त्याला अवस्था पारमार्थिक घेता येतात. पारमार्थिक अवस्था प्राप्त करून घेता येतात. आणि काही अवस्था त्याला प्राप्तच असतात. आणि ज्या प्राप्त असतात त्या दुःख हेतू आहेत, आणि ज्या प्राप्त करून घ्यायच्या असतात त्या आनंद रूप आहेत. आपण ज्या काल 3 अवस्था बघितल्या का 2 बघितल्या? अज्ञान, आवरण आणि विक्षेप, ह्या 3 बघितल्या. मग अज्ञान म्हणजे काय? अज्ञान, आवरण आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप ह्या अज्ञानाच्या शक्ती आहेत. म्हणजेच अज्ञान याच्यावरूनच सिद्ध होतं. कशावरून? विक्षेपावरून आणि आवरणावरून अज्ञान सिद्ध होतं. विक्षेपावरून आवरण सिद्ध होतं, आवरणावरून अज्ञान सिद्ध होतं, असं धरलं तरी चालतंय. किंवा आवरण, विक्षेप म्हणजेच अज्ञान. म्हणजे तिन्ही जे सांगितलेत, हे 3 अवस्था ज्या सांगितल्या ह्या अज्ञानाच्याच अवस्था आहेत. पण त्या अज्ञानामध्ये थोडंसं समजावं म्हणून या ठिकाणी त्याची स्टेप वाढून दिलेली आहे. म्हणून अज्ञान कशाला म्हणावं? मला काहीही कळत नाही, ब्रह्म काय आहे ते मी जाणत नाही, याला म्हणायचं अज्ञान. आणि आवरण, त्या आवरणाच्या 2 व्याख्या केल्या आहेत. एक आभानापादक आवरण आणि एक असत्वापादक आवरण. आभानापादक म्हणजे मला मी कोण आहे हे कळत नाही, आणि मी कोण आहे हे न कळू देणार. मी कोण आहे हे न कळणं आणि मी कोण आहे हे कळू न देणं, हे जे 2 फरक दिसायले तर त्याचे 2 कारण या ठिकाणी सांगितले. एक आभानापादक आणि दुसरं असत्वापादक. जर असत्व म्हणजे मला दिसतच नाही असलं असतं तर ब्रह्म दिसला असतं ना. असत्वापादक आवरण. हे आवरणाचे 2 प्रकार सांगून आवरण सांगितलं, आणि ते आवरण अज्ञानाचंच कार्य आहे. हे आवरण करणं, असत्वापादक आणि आभानापादक आवरण करणं, हे अज्ञानाचंच कार्य आहे. म्हणून आवरण एवढाच त्याच्यातला भाग घेतला. असत्वापादक आणि आभानापादक हे आवरणाचा प्रकार झाला पुन्हा पुढं. मग जो विक्षेप आहे, जे प्रतीतीला येत आहे अविद्या उपाधीनं, तो सर्व विक्षेपच आहे. म्हणजे जगत प्रतीती जी येत आहे, स्वप्न प्रतीती जी येत आहे, तो विक्षेपच आहे. आणि हा विक्षेप केव्हा आपल्याला प्रतीतीला येतो? जर आपण आभास अवस्थेला आलो तर. मग ती आभासाची अवस्था सूक्ष्म असो, म्हणजे सूक्ष्म उपाधीना असो की स्थूल उपाधीना असो,
कारण सूक्ष्म उपाधीनं सुद्धा तो आभास विक्षेपामध्ये जातो, आभास विक्षेपामध्ये जातो, म्हणजे स्वप्न पाहतो. आणि अविद्या उपादान जागृतीलाही आहे आणि जागृतीमध्येही त्या अविद्याला उपादान करूनच तो जागृती विक्षेप रूपानं पाहतो. पण हे विक्षेप जो असतो तो दुःखावा असतो, सुखरूप नसतं, विक्षेपामध्ये दुःखच असतं. म्हणून याला दुःखरूपच म्हटले विक्षेपाला सुद्धा. ह्या झाल्या अज्ञानाच्या अवस्था. आणि प्रत्येक जीव या अवस्थेमध्ये, मग अवस्था म्हणजे काय कळालं असेल ना, अशी ह्या अवस्था प्रत्येक जीवाला आहे. जीव जन्मणं, जीवाचा जन्म होणं आणि त्या जन्मामध्ये येऊन या अवस्थामध्येच राहणं, याच अवस्था भोगणं, अज्ञान, आवरण, विक्षेप याच्यामध्येच राहणं, यालाच संसारिक जीव म्हणतात. आणि तो संसारिक जीव, त्याला देवाविषयी अजिबात ज्ञान नसतं. संसारिक जीवाला, ज्याला देवाविषयी काही संबंध नाही त्याला म्हणायचं संसारिक. म्हणजे तो देव जाणतही नाही आणि तो देवाबद्दल कोणापाशी काही बोलत नाही, कोणी बोलू लागला तर ते काही ऐकत नाही. मग देवाबद्दल ज्याला काहीही माहित नाही, ब्रह्माबद्दल काहीही माहित नाही, अशा पुरुषाला संसारिक नाही तर काय म्हणावं, परमार्थिक कवा म्हणावं लागतंय? जो थोडाफार देवाच्या अस्तित्वाला मानतो तिथून परमार्थ चालू होतो. अगोदर देव मानल्याशिवाय त्याला देवात येता येत नाही. देव मानल्याशिवाय देवात येता येत नाही. कारण अगोदर अंतःकरणानं, मनानं, बुद्धीनं ठरवावं लागतंय की कोणीतरी एक शक्तिशाली, आपल्यापासून वेगळा कोणीतरी आहे, हे सर्व चालविणारा कोणीतरी आहे आणि तो आपल्यापासून वेगळा आहे, निराळा आहे आणि तो शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. एवढं जे व्हायलंय त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. असा जर त्याच्या वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये, मनानं, बुद्धीनं जर विचार केला तर त्याला परोक्षाचं ज्ञान होण्याची थोडीशी त्या ठिकाणी गुंजाइश आहे. असा जर थोडासा विचार केला तर कार्याला काहीतरी त्यानं कारण मानलं तर नक्कीच तो परोक्ष ज्ञानापर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच तो आस्तिक होऊ शकतो, तो आस्तिक होऊ शकतो. मग आस्तिक कशाला म्हणावं? जो देव परोक्ष मानतो त्याला म्हणायचं आस्तिक. आस्तिक या शब्दाचाच अर्थ काय आहे? अस्तित्व मानणारा. कोणाचं? देवाचं. त्याला म्हणायचं आस्तिक. आणि नास्तिक देव मानितच नाही, देव मानितच नाही, केवळ संसारच मानतो आणि त्यालाच सत्य मानतो, संसारालाच. त्याला काय म्हणायचं? हा. आणि मग आता तो संसारच मानतो, मग त्या संसारामध्ये तो काय विहित कर्म करीन का? चांगले कर्म करीन का?
मग चांगले कर्म कोणी सांगितलेत करायचे? वेदानं सांगितले तर, है का नाही? मग तो वेदाचा ऐकायला आहे का? मग जो वेदाचा ऐकत नाही का त्याला म्हणायचं नास्तिक. नुसता असा नास्तिक देवाला मानित नाही म्हणजे देवाला मानित नाही. देवाला तर मानितच नाही, देवाला तर तो मानितच नाही, पण वेदानं सांगितलेलं सुद्धा ऐकत नाही. अशी दुहेरी व्याख्या केली पाहिजे म्हणजे पकावट होत. एका भाषेनं पक होत नाही, दोन फाशी टाकल्या मग पक होतंय. तसं केवळ संसारच करतो, संसाराला सत्य मानतो, वेदाचा ऐकत नाही, त्याला म्हणायचं नास्तिक. आणि जे श्रेष्ठ आहेत संप्रदायातले ते त्या नास्तिकाला त्याच्यावरून नास्तिक मानित नाहीत, संसारातच करतो म्हणून. जो वेदाचं मानित नाहीत का, वेदाचं मत ज्याला पटत नाही का, वेदाचं मत ज्याला मान्य नाही त्याला नास्तिक म्हणतात. म्हणजे वेद मानितच नाहीत अशालाच नास्तिक म्हणतात. आणि मग वेद मानित नाहीत पण पुराण मानायले तर त्याला कसं नास्तिक म्हणा? त्याला कसं म्हणा? कारण तो परोक्ष मानतोच ना, पुराणिक परोक्ष मानतोच ना, पण तो वेदाचा ऐकत नाही. पण सगळंच ऐकत नाही असं नाही, काय ऐकतो आणि काय ऐकत नाही. म्हणून परोक्ष ज्ञान ही एक अवस्था आहे, जशी अज्ञान ही एक अवस्था आहे, पुन्हा आवरण ही एक अवस्था आहे, आणि विक्षेप ही एक अवस्था आहे. मग आवरण, विक्षेप, अज्ञान ह्या जशा अवस्था आहेत तशीच ही परोक्ष एक अवस्था आहे. देवाला मानणं, वेदानं सांगितल्यानुसार ऐकणं, हे काय झालंय? है का नाही? वेदानं सांगितलंय परमात्मा आहे म्हणून, है का नाही? मग त्याचं ऐकाव, आहे म्हणायला आहे ना. दाखविला नाही, आपल्याला दिसला नाही, मग आपल्याला दिसला नाही, कोणी दाखविला नाही म्हणून नाहीच का? असन बाबा, कारण असल्याशिवाय हे एवढं मोठं जगत, आकाश, वारा हे कसं निर्माण व्हायले? हे काय माणसानं निर्माण केलंय का? याच्यावरून, ह्या कार्यावरून तरी परोक्ष तरी मानाव किंवा कार्यावरून कारणाची सिद्धी लागत असते. मग कार्यावरून जर सिद्धी कारणाची लावताच येणार तर त्याला परोक्ष कसं म्हणता येईल? ज्ञान झालं. परोक्ष ज्ञानाला प्रत्यक्ष जगत आहे की हो, तसं तर अपरोक्षाला बी आहे, पण नका हो दे अपरोक्ष. पण परोक्षाला ही प्रत्यक्ष कारणच आहे ना, कारण ह्या कार्याला काहीतरी कारण मानलं की परोक्षामध्ये जाता येते. अहो, जर समजा एखाद्या ठिकाणी घट ठेवलाय आणि एखाद्या माणसानं सांगितलं की तिथं घट ठेवलेला, तो घट घेऊन ये, आणि मग तो त्या सांगितलेल्या जागेवर गेला आणि तिथं गेला तर तो घट फुटलेला दिसला, तिथं म्हणजे खापरं दिसले तिथं आता घट राहिला का? ते जायच्या अगोदरच. आणि तो तिथं गेला तर त्याला घट दिसलाच नाही, तिथं गाडगत दिसणार, तो वापस आला. तर मग वापस आल्यावर त्याला म्हणलं का म्हणून नाही घट आणला? तो म्हणला तिथं घटच नाही, तिथं काय आणू? मग मला तिथला घट काय झाला, तिथला घट काय झाला? तो म्हणला मला काय माहित. आणि तू तिथे गेलतास ना, जिथं घट होता का तिथं तू गेलतास ना, मग तुला कसं ज्ञान झालं नाही तिथला घटाचं काय झालं म्हणून? अगोदर तिथं घट होता हे तुला बी माहित होतं, मला माहित होतं. आता बसतो आपण त्याच घटातलं पाणी रोज पित होतो, मग तिथला घट काय झाला? तो म्हणला
काय झालंय ते काय मला माहित नाही, पण तिथं घट नाही. त्याला तिथं अभावाचं ज्ञान झाले. त्याला कोणचं ज्ञान झालंय? घटाच्या अभावाचं ज्ञान झालंय. मग घटाच्या अभावाचं ज्ञान हे अज्ञानच आहे ना. घटाच्या अभावाचं ज्ञान है का नाही? कशाचं अज्ञान? घटाचं अज्ञान म्हणावं लागेल. तिथं त्याला घट कोणचं तरी ज्ञान व्हायला पाहिजे होतं ना तिथं त्याला, पण कोणचं ज्ञान झालं नाही. मग तो ज्यानं त्याला पाठविलं होतं तो म्हणाला, तिथं तुला काहीच दिसलं नाही का? घट मेल्याला तर दिसला असेल ना. तिथं घट मेल्याला तर तुला दिसला असेल ना. म्हणला तितकं काय बघितलं नाही. त्यानं काय जाऊन बघितला? तिथं भाव बघितला, घटाचा भाव बघितला आणि भाव दिसला नाही. मग भाव नसला म्हणून काय तिथं घट नव्हता का? तिथं भाव दिसला नाही त्याला. तिथं तो काय झाला? त्याचा अभाव झाला. पण अभाव जरी झाला तरी तो जो घट अस्तित्वात होता त्या अस्तित्वाचं त्या ठिकाणी काहीतरी खुणा असतील ना. तो माणूस म्हणला तू तिथं गेलतास घट बघायला, तुला घट नाही दिसला की तू वापस आलास. त्या घटाचं काय झालं याचं ज्ञान करून घेऊन आला नाहीस तू. कारण तिथं घटाचं ज्ञान आहे ना, त्याचं काय झालंय. मग त्याला घेऊन तिथं गेले, म्हणले चल तुला दाखवितो तिथं घट आहे का नाही, त्याचं काय झालंय. पण त्याला घटाचं अज्ञान आहे का नाही. त्याला परोक्ष तरी झालं का तिथं? परोक्ष सुद्धा नाही तिथं. कशा? घटाच्या अभावाचं परोक्ष, घटाच्या अभावाचं ते बी परोक्ष नाही झालं. परोक्ष व्हायला पाहिजे होतं का नाही? कारण तिथं सामुग्री अभावाची आहे ना. कशाची अभावाची सामुग्री? तिथं खापर आहेत ना. मग हा माणूस त्याला दंडाला धरून तिथं घेऊन गेला. म्हणलं हे काय आहे रे? ते म्हणलं हे का घट आहे का? मग तो म्हणला हे काय? ते म्हणला खापर येतं. कोणाची येतं? घटाची येतं. कोण्या घटाची येतं? रोज आपण इथं ठेवत होतो त्याची येतं. मग तुला सांगा येत नव्हतं का मला तिथं आल्यावर घट फुटलाय म्हणून? तिथं आल्यावर मला तुला न सांगायला काय झालं? घट फुटलाय म्हणून तुला विचारलं तिथल्या घटाचं काय झालं तर तो नुसतं तिथं मला घटाचा अभाव आहे, घटाचा अभाव आहे. घटाच्या आकाराचा अभाव आहे का घटाचा अभाव आहे? घटाची जी सामुग्री असते ती सामुग्री तिथं पडलेली आहे. आणि जर त्याला समजा सांगितलं असतं की आपल्या आश्रमामध्ये तुझा जो गुरुबंधू आहे का, तो गुरुबंधू फळ आणायला गेलाय, तो किती वेळ झाला आला नाही, त्याला शोधून घेऊन ये. आणि तो शोधायला गेला आणि तिथं त्याला तो मृत अवस्थेमध्ये दिसला. मग त्यावेळेस त्या घटासारखंच तो म्हणेल का? कारण तिथं घट फुटलेले खापर होते आणि गुरुबंधू मेलेला तिथं त्याचं मळ होत. मग तो त्या मड्याला घेऊन येणार का वापस येऊन गुरुजीला म्हणणार तिथं ते नाही? मग तसं परोक्ष व्हायला पाहिजे ना. आता हा मेला आहे, आता त्याचं इथं शरीर आहे आणि तो शरीरातून तो आभास निघून गेला, सूक्ष्म देह निघून गेला, असं त्याला तिथं ज्ञान व्हायला पाहिजे ना. तस हे जे मड आहे कोणचं? जगत. हे जिथं मड आहे हे मड कसं आहे?
हे जित्त मड आहे. मग ह्या जित्या मड्यावरून याच्या कारणाची सिद्धी लागते का नाही? ह्या जगताच्या कारणावरून कार्यावरून याच्या कारणाची सिद्धी लागते का नाही? मग याला कोणीतरी कारण आहे, मग ते मानावं लागन का नाही? आणि मानलं की परोक्ष झालं का नाही? मग कोणीतरी शक्तिशाली सामर्थ्यवान आहे इतकं जरी मानलं तरी परोक्ष ज्ञान होते. आस्तिक्य बुद्धी राहते का नाही? त्याची बुद्धी आस्तिक्य होणार का नाही? आस्तिक्य भावाला पावणार का नाही? आहे. आणि कसा आहे तो? सामर्थ्यवान आहे आणि तो आपणाला पूजनीय आहे. आपण त्याची पूजा केली पाहिजे, त्याच्या ठिकाणी भाव ठेवला पाहिजे, त्याची आपण एकाग्र चित्तानं सेवाही केली पाहिजे. असं त्या ठिकाणी परोक्ष ज्ञान होतंय ना. ही अवस्था घेता येते ना. आणि मग परोक्ष ज्ञान ही एक अवस्था घ्यायची म्हणल्यावर पहिलं अज्ञान निवृत्त व्हावं लागेल ना. हा बरं, अज्ञान नाही व्हावू द्या. आवरण तरी निवृत्त व्हावं ना. आता त्या आवरणामधलं जे आभानापादक आणि असत्वापादक हे दोन आवरण आहेत, त्याच्यातलं एक तरी व्हावं ना. विक्षेप बी नाही व्हाव द्या निवृत्त, आणि विक्षेप निवृत्त होतच नाही. परोक्षामध्ये तर होतच नाही. अहो, अपरोक्षामध्ये होत नाही, तर परोक्षात कसा विक्षेप निवृत्त होईल? जरी आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं, हा, विक्षेप जात नाही. विक्षेप बाधित होतो, विक्षेपाचा बाध करता येतो, पण नष्ट होत नाही. मृगजळ मिथ्या म्हणून कळत आहे, पण प्रतीतला आल्याशिवाय राहत नाही. तसं ज्ञान झाल्यावर स्वरूपाचं, ब्रह्माचं, आत्म्याचं ज्ञान झाल्यावर जगत मिथ्यात्व हे प्रतीतीला येत आहे, पण जगताचा नाश होत नाही. मग नका व्हाय ना. ये ना किती याचे तितकं प्रतीतीला, पण ते मिथ्या म्हणून यावं, बाधित अनुवृत्तीनं यावं, है का नाही? याला म्हणायचं विक्षेपाचा नाशच. त्या बाधालाच काय म्हणायचं? हा, बाध काय? हा. मग परोक्षामध्ये हा नाश होत नाही, हा बाध होत नाही. कारण परोक्षामध्ये मग परोक्ष का होतंय त्याला? तर अज्ञानामधलं, आवरणामधलं आभानापादक, असत्वापादक हे दोन जे आवरण सांगितलेले आहेत, आभानापादक आणि असत्वापादक, ते असत्वापादक आवरण निवृत्त होते. फक्त असत्वापादक. आभानापादक आवरण निवृत्त होत नाही, विक्षेप निवृत्त होत नाही, अज्ञान निवृत्त होत नाही, आवरण जात नाही, परोक्षात काहीच होत नाही. फक्त असत्वापादक आवरण निवृत्त झालं की परोक्ष ज्ञानाला व्हायला मोकळीक होती. असत्वा जे त्यानं असत्य मानलेलं ब्रह्म नाहीच, आणि जर असलं असतं तर ते प्रतीतीला आलं नसतं का? हे जे असत्वापादक आवरण आहे, हे आवरण त्याचं निवृत्त व्हायला पाहिजे परोक्ष ज्ञानानं. कोणीतरी एक शक्ती, महाशक्ती आहे, कोणीतरी जगताला अधिष्ठान रूपानं आहे, आणि तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे, असं त्याला आपल्यापासून तो वेगळा आहे असं त्याला ज्ञान व्हायला पाहिजे.
म्हणजे त्याचं असत्वापादक आवरण जाईल. मग अज्ञान अवस्थेमध्ये आवरण अवस्था जी आहे त्या अवस्थेमधलं ते तितकं एक जरी घालविलं त्यानं तरी त्याला परोक्ष ज्ञान होतंय. आणि परोक्ष ज्ञानात तेवढंच होतंय. म्हणून परोक्षाला महत्व का दिलं नाही? व्हायलंय की हो, परोक्षानं तर ज्ञान व्हायलंय ना. तो म्हणायलाय ना आहे परमात्मा आहे, पण तेवढंच होतंय. पण तितक्या काम भागत नाही का? मग काय राहतंय? आवरण निवृत्ती राहती. मी कोण आहे, ब्रह्म कसा आहे, आणि जो विक्षेप व्हायलाय ते काय आहे, याच त्याला ज्ञान झालेलं असतंय का? मग सगळंच राहिलेलं असतंय. बाकीचं बकळ पसारा आवरायचं राहिलेला असतंय, फक्त तितकंच आवरलेला असतंय. कोणीतरी आहे इतकंच त्याला कळायला असतंय. आणि इतकंच कळणं त्याला काय म्हणतात? त्याला म्हणायचं परोक्ष. गुरुजीने यावर एक दृष्टांत सुंदर सांगितला होता. ते म्हणले एका गावामध्ये एक अशी चांडाळीण होती, चांडाळीण. आणि त्या चांडाळीनं काय केलं, तिला मुलगा झालेला होता. एक मुलगा होता आणि रांगता होता. पण तिचा पती अचानक वारला. मग तिला वाटलं आता माझं तर आयुष्य खूप राहिले आणि मी आता आयुष्य एकटी कशी काटू. म्हणून तिच्या मनामध्ये असा विचार आला की आपण दुसरा पती करावा. पण तिला कुणी त्या मुलामुळे नाकारू लागलं की बाबा तुला मुलगा आहे ते. मग तिच्या लक्षात आलं की हा मुलगा आपल्याला पुनर्विवाहाला बाधक ठरायला, म्हणून तिनं आता ते नाबालक होतं ना ते. मग तिनं गावाच्या बाहेर लांब असं सोडून दिलं. ते टाकून नेऊन तिथं सोडून दिलं ना आली परत. पण ते रांगत होतं ना, पण ते रांगोत 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 एका आश्रमामध्ये गेलं. गावाच्या लांब एक आश्रम होता आणि त्या आश्रमात गेलं. ते वाट आसन एखादी, त्या वाट्यानं रांगत रांगत गेलं आणि रडत रडतच तिथं मग तो महात्मा होता. म्हणले मुलगा इतकुसा कोण कसा ह्या वाटाने आला एकटाच, तिची आई दिसा नाही काही नाही. मग त्यांनी त्या मुलाला घेतलं, पाणी पाजलं. कारण दयार्द अंतकरण असतं महात्म्याचं. ते विचार करत नाही आपल्या बाला येईल का काय होईल. त्याला वाटलं त्याची आई इकडे तिकडे कुंकड गेली असं, येईल मागून आणि मग घेऊन जाईल. या हेतून त्यांनी त्याला जवळ केलं. आणि मग तो मुलगा त्या ठिकाणी शांत झाला. पाणी पाजल्यावर, हे झाल्यावर दूध पाजलं त्याला. पण ती बाई काय आलीच नाही. ती काय येणारी आई होती का? ती चांडाळीन होती ना. मग त्यांनी असे 2-4 दिवस वाट बघितली त्या महात्म्यानं, तवर सांभाळलं त्याला. मग त्या 4 दिवसामध्ये त्या महात्म्याचा त्या मुलाला लळा बी लागला ना, आई बी विसरलं. ते 4 दिवसामध्ये ते लहानपणी तेव्हाच विसर पडत आहे ना, काय अज्ञान अवस्था असते त्या. आणि मग ते महात्म्या वाचून ते राहत नव्हतं. आणि मग त्या आश्रमामध्ये अनेक दुसरे मुलंही होते शिकायला, वेद अध्ययन करायला. मग ते लहानाचं मोठं झालं ते, आणि त्याला वेद अध्ययन शिकविलं ना. मग तो बी पारंगत झाला. मग तो असा ह्या परोक्ष ज्ञानापर्यंत आणलं त्याला. त्याला काय केलं? दृष्टांत कशावर चाललाय? परोक्ष ज्ञानापर्यंत तो आला, तो मानू लागला. त्या आश्रमामध्ये एक देवाची कृष्णमूर्ती होती.
त्या मूर्तीच्या ठिकाणी तो हा देव आहे, हा देव आहे असं मानत होता. पण गुरुजी म्हणायचे हे तुझं परोक्ष आहे बर का. त्याला सांगायचे तू ह्या देवाला देव म्हणायलास ना, हे परोक्ष आहे. मग तो म्हणायचा गुरुजी मला हा परोक्ष दाखवा ना. ते म्हणले सांगतो ना वेळ आल्यावर, अवस्था आल्यावर. अवस्था बिना कसं सांगावं, अवस्था आल्यावर सांगतो, वेळ आल्यावर सांगतो. आणि मग ते बाकीचे जे मुलं होते का त्याला विचारायचे तुझी आई वडील येत नाहीत काय नाहीत, तुझ्या आईचं नाव काय वडिलाचं नाव काय. ते म्हणे मला आईच नाही. आभानापादक असत्वापादक दोन्ही आवरण आहेत तिथे. आईचं आभानापादक आवरण आहे आणि आईच नाही. आता त्याला जाणून घेता येत नाही का आईच नाही म्हणायला कसं जमन. पण त्याला विचारलं ते काय म्हणायचा, आणि नव्हतीच ना त्याच्या दृष्टीनं. मग आभानापादक आवरण आहे का नाही. आणि मग आईच नाही म्हणणं हे असत्वापादक ही. दिसत नाही मला आहे तर मग मला कुठे येतं, दिसतही कुठं, मी कमून नाही तिच्याजवळ, ती कमून नाही माझ्याजवळ. असत्वापादक म्हणजे दोन्ही आवरणानं ग्रस्त आहे ते, है का नाही. पण गुरुजीने त्याला सांगितलं होतं तुझ्या ठिकाणी याच्यातलं एक आवरण गेलेलं आहे. तू जे म्हणतोस ना मला आई नाही आई नाही, ज्या अर्थी तू आहेस ना त्या अर्थी तुला आई आहे. तू तिचं कार्य आहेस ना, कार्य कारणा वाचून घडतच नाही. आलं लक्षात. म्हणजेच तुला तुझ्या आईचं परोक्ष ज्ञान व्हायला काही हरकत नाही. जसं तुला ही मूर्ती सांगतो हा देव आहे पण हे परोक्ष आहे, हे का नाही. मग तुला जो सत्य जो परमात्मा आहे, व्यापक परमात्मा आहे, जे तुझं आत्मस्वरूप आहे ते तुला परोक्षच आहे, ते तुला परोक्षच आहे. आणि तुला वेळ आल्यावर मी सांगतो. मग तो रोजच म्हणायचा मला अपरोक्ष करा. कारण परोक्ष तर झालतच ना, आईचं परोक्ष झालत आणि देवाचंही परोक्ष. मग गुरुजी काय ते थकले. म्हणजे त्यांना आत्मदृष्टीनं कळालं, अंतर्दृष्टीनं, की आता आपली इथंच प्रारब्ध संपायची वेळ आली. आता आपण इथं राहू शकत नाही. ह्या जगाची यात्रा आपली संपायचा वाण दिसायलाय असं गुरुजीला वाटलं. त्यावेळेस गुरुजीने ठरविलं याला आता अपरोक्ष सांगितल्याशिवाय, कारण आपल्या आश्रमामध्ये एकच हा मुलगा राहिला अपरोक्ष करून द्यायचा. सगळ्यांना अपरोक्ष करून दिलेलं आहे ज्ञान, पण हा एकच राहिलाय. मग तो मुलगा त्या दिवशी म्हणला गुरुजी, ते जायचे त्या दिवशी, मला अपरोक्ष करून दिल्याशिवाय जाऊ नका, कारण नंतर मी कुठं भीक मागू आणि मला कोण देईन अपरोक्ष करून. त्यावेळेस गुरुजीला त्याची इतकी दया आली की या अंतकरण वृत्तीनं आतापर्यंत कोणी विचारलं नव्हतं, अशा भाऊक अंतकरण वृत्तीनं. मग त्यांनी काय केलं, म्हणले तुला परमात्म्याचंही अपरोक्ष करून देतो आणि तुझ्या आईचंही अपरोक्ष करून देतो. त्याने अंतर्दृष्टीनं आई जाणली होती, ज्ञानदृष्टीनं आई जाणली होती. ते गावामध्ये त्याला घेऊन गेले. बराच दिवस आता तो मोठा झाला म्हणल्यावर, आणि त्याची सात्विक वृत्ती पाहून त्या गावावाले त्यांनी असं ठरवलं की आपली पुढची जी गादी आहे ही याच्याच हवाली करून द्यावं म्हणून, असं त्यांनी मनात ठरविलं. आणि त्या गावाचा विचार घेण्यासाठी ते गावात गेले, मंदिरावर बसले आणि लोकांना म्हणाले
आता माझं आयुष्य संपलं आहे, आता मी निजधामाला जाणार आहे आणि या पुढचा जो माझा उत्तराधिकारी आहे म्हणून मी याला तिथं बसविणार आहे. उद्या याचा त्या ठिकाणी सोहळा करू आपण, म्हणून तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो आहे. मग ती जे मीटिंग मंदिरावर भरली होती, जे लोक आले होते, त्याच्यात त्या मुलाची आलती का नाही? ती पण आली होती. आणि मग ती ज्यावेळेस महात्म्यानं पाहिली त्यावेळेस त्या मुलाला सांगितलं, तुला जे तुझ्या आईचं अपरोक्ष ज्ञान करून घ्यायचं म्हणून लागलास ना, त्या बाईला बोलिलं वरी, तुम्ही इकडे या म्हणले. तिला असं एका बाजूला उभा केलं आणि त्याला एका बाजूला उभा केलं. आणि त्यावेळेस ते म्हणले, हे तुझं अपरोक्ष ज्ञान आईचं, ही तुझी आई आहे. आणि त्या बाईला म्हणले, हा तुझा मुलगा आहे का नाही? त्या बाईला नंतर पुन्हा मुलंच झाले नव्हते आणि ती पश्चाताप करत होती. कशाचा? तो मुलगा आपण सोडून नसता दिला तर. पण तिला ओळखू येणं गेला ना तो मुलगा. हा, पण महात्म्याला माहित होतं ना सगळं हे. मग तिला बी आसक्ती जडली ना, आपण जो सोडून द्यायला होता तो. आणि त्या गुरुजीनं खाना खुना सांगितल्या, तू इथं आली होतीस, तिथून तू सोडून द्यालास. त्या खाना खुना तिला सांगितल्या, आणि तुझाच मुलगा आहे का नाही हा? त्यावेळेस तिला पटलं बी ना ते त्यावेळेस सांगितलेलं. मग त्यालाही पटलं का नाही ही आपली आई म्हणून? तिनंही मान्य केलं, त्यानंही मान्य केलं. आणि गुरुजीला तर अगोदरच मान्य होतं. गुरुजी तर अगोदरच आशातवादात होते, एक परिणामवादात होतं आणि एक विवर्तामध्ये होतं. त्या ठिकाणी त्याला अपरोक्ष आईचं झालं का नाही? जे परोक्ष होतं ते अपरोक्ष झालं, है का नाही? आणि ज्यावेळेस त्याला नंतर तिथं आश्रमात नेलं आणि त्याचा राज्याभिषेक हे करताना, पदभार देताना त्याच्या कानात हळूच सांगितलं, तूच देव आहेस. इकडं तिकडं दुसरीकडं कुठंच नसतो देव, तूच देव आहेस. मग त्याला त्या ठिकाणी ते अपरोक्ष झालं आणि त्यांनी प्राण सोडून दिला. कोणी? म्हणजे अपरोक्ष आणि परोक्ष हे जे आम्हाला गुरुजीने सांगितलं होतं, हे सांगितलं एवढं कळालं की जे प्रत्यक्ष असतं ते अपरोक्ष असतं, आणि जे प्रत्यक्ष नसतं पण असतं ते असं सांगितलं. कम नाही कळायचं. मग याला परोक्ष म्हणतात. मग हे परोक्ष ज्ञान झाल्याशिवाय अपरोक्ष होतं का? मग अपरोक्ष होण्यासाठी परोक्ष घ्यावं का नाही घ्यावं? अहो, परोक्षात आल्याशिवाय परमार्थच चालू होत नाही. परोक्ष हा धर्म आहे. धर्माच्या ठिकाणी परोक्ष आहे आणि अध्यात्माच्या ठिकाणी अपरोक्ष आहे. जे धर्मात येतो का तो परोक्षात येतो. ज्याला धर्म कळाला त्याला परोक्ष कळालं, आणि ज्याला अध्यात्म कळालं बघा. आणि जो अधर्मात आहे तो नास्तिक. जो धर्मात नाही तो अधर्मी. अधर्म्यालाच नास्तिक म्हणतात ना. तो वेदाचं मानित नाही, धर्माचं मानित नाही, अध्यात्माचं मानित नाही.
त्याला म्हणायचं नास्तिक. मग ज्याचा नास्तिकपणा गेलाय आणि आस्तिकपणा आलाय त्याला म्हणायचं परोक्षी. असं याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि ही जी अवस्था आहे, ही परोक्षाची अवस्था आहे, ही परमार्थातली पहिली अवस्था आहे. परमार्थातली बर का, पण आभासाची चौथी अवस्था. आभास कसं सोडून देवा, ही आभासाची चौथी अवस्था आहे. आणि ही अवस्था झाल्याशिवाय राहत नाहीत. मग पुढची अवस्था आहे अपरोक्ष ज्ञानाची, अपरोक्ष अवस्था. आता या परोक्ष अवस्थेनं काय होतंय, अज्ञान गेलं का नाही? कोणचं अज्ञान गेलं? किंचित का व्हायना पण. जो नाहीच म्हणत होता देव, म्हणजे त्याची बुद्धी आस्तिक्य रूपाला पावली, हे का नाही? तितका फायदा त्याच्यामध्ये झाला. म्हणजे काही अंशात का व्हायना पण अज्ञान गेलं. त्या अज्ञानाला खिंडार पडलं, त्या अज्ञानात चोरी झाली, त्या अज्ञानात काय झाली? त्याच्यातलं काही अंशात्मक अज्ञान निवृत्त झालंय, म्हणजे तिची चोरी झाली अज्ञानाची. ती चोरी कोणी केली? आभासानं. कारण अवस्था त्याची आहेत ना. अवस्था आभासाची अवस्था आहेत ना, चोरी तिनेच केली ना. म्हणून अज्ञानाला खिंडार पडलंय तिथं. आणि त्या खिंडारातूनच, त्या सामटीतूनच त्याला परोक्षाचं ज्ञान झाले. उगं सामटजर्शिक ते चोर कोणल्या उलसक असते ते बघायचं, ते परोक्ष खिंड. ती खिंड कशाची? सगळं बाहेरचं दिसत नाही आणि सगळं मधातलं बी दिसत नाही. आणि काय ते भेटीला गेले तर बाहेरचा त्याला भेटायला जातोय तिथं, पण तिथं अपरोक्ष भेट होती का? ती परोक्षच भेट, ते सगळा दिसत नाही. ते एकुण्याकाला सगळे दिसतच नाहीत, नुसते एकुण्याकाचे डोळे दिसतात. असं सांगतेत बर का लोक, मला माहित नाही. मग त्याच अपरोक्षानं परोक्षानं नंतर जर सातत्य ठेवलं, जसं परोक्षात आल्यावर तो काय करणार? मग ते सत्संगतीचं सातत्य ठेवणार, है का नाही? आणि तो परोक्ष व्हायच्या अगोदरही काही ना काही त्यानं सातत्य, त्या मुलाचं सातत्य कोणासोबत होतं? संगती कोणासंग होती? सत्संगती होती. त्या संगतीत असल्यामुळे त्याला परोक्ष झालं होतं, हे का नाही? तसं संगतीत आल्यामुळे परोक्ष होतंय. पण ह्या काय की परोक्ष ना अपरोक्ष होत नाही. मग अगोदर परोक्ष व्हावं लागतं आणि नंतर अपरोक्ष त्या परोक्षाच होत असतं, दुसऱ्याचं कशाचं नाही बर का. नाहीतर कोणी म्हणलं अपरोक्ष दुसरं होत असेल. जे अपरोक्ष होतंय का, जे परोक्ष होतंय का, त्याच अपरोक्ष ज्ञान होतंय. आणि अपरोक्षाचं परोक्ष कवाच होत नाही. अपरोक्षाचं आणि परोक्षाचंच अपरोक्ष होतंय. कळालं ना हे कसं गुपित आहे हे. कोणी म्हणेन परोक्षाचं अपरोक्ष होतंय, मग अपरोक्षाचं का म्हणून नाही परोक्ष होणार? हे परमार्थामधलं हे अवस्था आल्याशिवाय कळत नाही. हे बी बोलणं अवस्था आल्याशिवाय कळत नाही. याच्यासाठी अवस्था लागतात. त्या आभासाची अवस्था परोक्ष ही एक अवस्था आहे.
आणि त्या परोक्ष अवस्थेमध्ये सत्संगतीने आणि सत्शास्त्र ऐकून सच्चिदानंद ब्रह्मरूपाच्या अस्तित्वाबद्दल निसंदेह ज्ञान होते. अस्तित्वाबद्दल फक्त निसंदेह संशयरहित ज्ञान होते. त्यालाच परोक्ष ज्ञान म्हणतात. या परोक्ष ज्ञानानं ब्रह्म नाही अशा असत्वापादक आवरणाचा नाश होतो. इथं काय म्हणाले ते काय होतं याच्यात? असत्वापादक आवरणाचा आभानापादक शिल्लक असत आणि नाश होतो. आभानापादक शिल्लक असत आणि विक्षेप शिल्लकच राहतो, हे का नाही? म्हणून अज्ञान पूर्ण निवृत्त झालं का? कारण अज्ञानाचा विक्षेप आणि आभानापादक आवरण हे दोन आवरण राहिले का नाही? मग हे दोन आवरण कधी निवृत्त होतात? तेच अपरोक्षामध्ये होते. ते परोक्षात होणार आहेत का? अहो, ज्या अर्थी त्या मुलाला, ज्या अर्थी मी आता जन्माला आलो, त्या अर्थी माझा कोण्या तरी आईपासून जन्म झालाय असं त्याला मानता येईल. परोक्ष ज्ञान हे कुठेही करून घेता येतंय, है की नाही? पण अपरोक्ष प्रत्यक्ष आल्याशिवाय, कारण परोक्ष हे प्रत्यक्ष नसतंच, त्याला म्हणायचं परोक्ष. परोक्ष प्रत्यक्ष नसतंय, समोर नसतंय, कुठेतरी मानलेलं असतंय, त्याला म्हणायचं परोक्ष. आणि जे प्रत्यक्ष असतंय त्याला म्हणायचं अपरोक्ष. मग हे जे तीन आवरण शिल्लक राहिलेले, विक्षेप, आभानापादक आणि आवरण, हे दोनच म्हणायचं. हे दोन अज्ञानाचे हे दोन अंश राहिलेले असतात. पण आता यांनी इथं तीन तसे करून ठेवलेले आहेत म्हणून आपल्याला तसं म्हणावं लागतंय. हे तीन राहील. मग हे कुठं कवा जाते तीन? हे अपरोक्ष ज्ञानामध्ये जाणार. ते कसे जातात बा, एवढं तरी होतं का नाही? अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण पहा. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने जे निसंदेह ज्ञान, त्यास आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. निसंदेह संशयरहित मीच सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. त्या मुलाला शेवटी जाता जाता महात्म्यानं काय सांगितलं अपरोक्ष? की तूच ब्रह्मरूप आहेस. तसं इथं काय लक्षण सांगायचं अपरोक्षाचं? की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे अशा आत्म्याचे ब्रह्मरूपाने जे निसंदेह ज्ञान, त्यास आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. आता या ठिकाणी आत्म्याचे ब्रह्मरूपाने जे ज्ञान होतंय त्याला अपरोक्ष म्हणायला येतं. मग आत्म्याचं जे ज्ञान आहे ते परोक्ष म्हणायचं, आणि आत्म्याचं जे ज्ञान ब्रह्मरूपानं होतंय त्याला काय म्हणायचं? हा. कारण आत्म्याचं सामान्य रूपानं का व्हायना पण आता ज्ञान सर्वांनाच आहे, संसार करणाऱ्यांना. कारण मी आहे अशी त्यांची जाणण्याची आहेच ना अवस्था ती त्यांच्याजवळ, है का नाही? म्हणून त्यांना आत्म्याचं ज्ञान आहे पण सामान्यत्वानं आहे. मग तसं आत्म्याचं विशेष झालं तर परोक्ष होणार. आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे परोक्ष ज्ञान झालं आत्म्याचं, आणि त्याच आत्म्याचं ब्रह्मरूपानं ज्ञान होणं हे अपरोक्ष ज्ञान. म्हणून योग्यांना जे ज्ञान झालंय का त्यांना प्रत्यक्षही झालंय. योग्यांना
समाधीमध्ये कोणचं ज्ञान आहे? आत्म्याचं ज्ञान आहे ना, है का नाही? पण त्याला ब्रह्मज्ञान म्हणता येते का? ब्रह्मज्ञान कुठे प्रत्यक्ष झालंय त्यांना? हा, ब्रह्माचा काही अंश त्यांना दिसलाय, ब्रह्माचा, आणि त्यांनी तेवढाच मानलाय. जेवढा त्यांना समाधीमध्ये दिसला आत्मा, तेवढाच त्यांनी आत्मा मानला. मग तेवढा आहे का आत्मा? आत्मा कोण आहे? ब्रह्म आहे का नाही? मग ते व्यापक कुठे मानते? योगी व्यापक मानित नाहीत, संकुचित मानतात. म्हणजे आत्मा केवढा? ते अंगुठ्या एवढा म्हणतात, अंगुठ्या एवढा आत्मा आहे. अंगुठ्या एवढा आहे का? तुकाराम महाराजांना अंगुष्ट्याप्रमाणे एका ठिकाणी सांगितले. कोणी 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 त्या याच्या एवढा सांगतात, जेवढा देह आहे का तेवढा आत्मा. आणखी कोणी काही 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 सांगतात, ज्याला जसं जसं दिसलं समाधीत, हा, ज्यानं जशी जशी भ्रुकुटी केली, भ्रुकुटीमध्ये जी भ्रुकुटी करावं लागती याच्यात योगामध्ये, हे दृष्टीची जो गॅप असतो खाल्ल्या भोवायचा आणि वरल्या भोवायचा, जो गॅप ठेवावा लागतो, तो जसा गॅप होईल तसा आत्मा लहान मोठा होणार. तिकडं आपण जशा पापण्या ह्या खाली खाली आणल्या तसं उली उली दिसत आहे, आणि सगळीच मिठी केली की काहीच दिसत नाही, आहे का नाही? तसं योग्याला समाधीमध्ये त्या भ्रुकुटीची अवस्था कशी होती त्याच्यावर त्यांनी त्याचा आत्मा ठरविलेला आहे. पण आत्मा हा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान करून घ्यायचं त्यांचं शिल्लकच राहतंय. म्हणून ज्ञान करून घ्यायचं शिल्लक राहतंय पण ब्रह्माचं, म्हणून आत्म्याच्या ज्ञानाला परोक्षच म्हटलंय. पण तेच आत्म्याचं ज्ञान जर वारकरी संप्रदायातून झालं ना, तेच आत्म्याचं ज्ञान अपरोक्ष होत. मग योगाकडे जाऊन काय फायदा पडला? काहीतरी फायदा व्हायला पाहिजे होता ना. म्हणून माऊली म्हणाले, योगाकडे जाण्याची काही आवश्यकता नाही, ते दुस्तर आहे, ते कठीणही आहे आणि ते कार्य आहे. ते काय कार्य कठीणच असतंय, कार्य का सोपं असतंय का? म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुभटा, आणि त्या दुःखाचाची वाटा भागा आला, त्यांच्या ठिकाणी केवळ दुःखच प्राप्त होतंय. कारण ते शेवट्याला सुद्धा जात नाहीत, शेवटी ज्ञानाकडेच यावं लागतं आणि ब्रह्माचं ज्ञान करून घ्यावं लागतं. ज्ञानानंच ब्रह्माचं ज्ञान होतंय, दुसरं कशानंच होत नाही. ज्ञाने विने एके, उपाय करशी जितुके, तेही गुंपशी अधिके, रुखी ये थांब तिथं, तो दुसरीकडे जाऊ नको, माऊली म्हणतात. तिथंच माऊलीनं असं वर हात करून सांगितलंय, रुख थांब थांब तिथं, दुसरीकडे जाऊ नको, रुखी ये. म्हणजे ज्ञानानेच मोक्ष होतो हे माऊलींना मान्य आहे. आणि माऊलीनं जितकं जितकं सांगितलंय ते ज्ञानानंच मोक्ष होतो म्हणून सांगितलं. ध्यानानं मोक्ष सांगितलाच नाही. ध्यान जरी केलं तरी ज्ञान पाहिजेतच. अहो, ध्यान करायला बी ज्ञान लागत आहे. कशाचं ध्यान करावं? ध्यान करायचं कशाचं? त्याला ज्ञान लागन किंवा हे हवा ह्याच्या इकडं ह्या पाठात आल्याशिवाय परमार्थाचा मेळच लागत नाही कोणाला. इकडं आल्याशिवाय मेळ लागतच नाही. म्हणून हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. कसे ठेले? भ्रमर गुंतले. हा, आता तुम्हाला किती धन केली तरी जातान का तुम्ही? याला म्हणतात भ्रमर गुंतले. आता जाय म्हणलं तरी जात नाही, रात्र झालं तरी ते भुंगा जात नाही. हा, माऊलीनं कसे दृष्टांत साथ देतात.
मग हे अपरोक्षे निसंदेह ज्ञान कशाचे? ब्रह्मरूपाचे. म्हणजे आत्म्याचेच ब्रह्मरूपानं ज्ञान निसंदेह रूपानं होणं, यालाच म्हणायचं काय? अपरोक्ष ज्ञान. हे अपरोक्ष ज्ञान सर्व अविद्याजालाचा नाश करते. सगळ्या अविद्याजालाचा, सगळ्या म्हणजे आता ते काय काय सांगतात नाही तर. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला माहित नाही, हे जे अविद्याजाल होता. या व्यवहाराचे कारण जे असं का म्हणू लागला, तर अज्ञान आणि ब्रह्म दिसत नाही. अज्ञान ब्रह्म हे दिसत नाही म्हणून ते नाही. अशा दोन्ही प्रकारचे. कोणत्या दोन्ही प्रकारचे? आवरण आणि अज्ञान हे दोन्ही प्रकारचे. मी ब्रह्म नाही, मी करता भोगता, पापी पुण्यवान, सुखी दुःखी वगैरे, धर्मवान संसारी आहे, अशा प्रकारचा जो भ्रम आहे विक्षेप रूप, या विक्षेप रूप सहित या विक्षेपालाच कुठे कुठे शोक म्हटलंय. या तिन्हीचाही अपरोक्ष ज्ञानामध्ये राखच होती त्याची. आणि मग ती बीज लावून फिरावं माणसाला, त्याला म्हणायचं महादेवाचा भक्त. असं अपरोक्ष ज्ञान ज्याला झालंय ते खरे भाग्यवान. त्याचं भाग्य म्हणायचं उजळलं. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. हे झालं अपरोक्ष. आता यापुढे 6वी आणि 7वी आभासाची अवस्था राहिल्यात. आणि महत्वाची हीच 5वी अवस्था आहे. आता ही अवस्था तिकडं जुळवायची राहिली, ती आपण आता उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.